तर मंडळी हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. आता आपण निघालोय तेजसच्या. ओहो, एक नंबर दिसतात इथे, एक नंबर. तर आता आपण निघालोय तेजसच्या घरून स्कूबा आणि पॅरासेलिंग करण्यासाठी मालवणला. स्कूबा तर मी करणार नाही, ॲज युजल मला पाण्याची भीती वाटते. आपल्या कामाची गोष्ट नाही ती. पायाखाली जमीन नाही लागली मला पाण्यामध्ये तर असाच पॅनिक अटॅकनीच मरून जाईल मी. म्हणून स्कूबा अजून तरी नाही करू शकत मी. ओहो, ऋषिकेशने काय कॉर्नर मारलाय, वा. पण पॅरासेलिंग करूयात आपण. पॅरासेलिंग करायची आहे. आणि थोड्याच वेळ पहिला आता यार मी पडलो बाईकवरनं. म्हणजे असं काही हे नाही झालं, पण काढली जस्ट हॉटेलला नाश्ता केला, नाश्ता करून बाईक बाहेर काढली आणि युटर्न मारता मारता पुढचा ब्रेक दाबला जोरात, तर एक साईडला वजन आला. आणि ही लोकांना वाटते की ड्यूक 390 हलकी आहे, पण हा गैरसमज आहे. असंच स्ट्रेट चालताना भरपूर हलकी आहे ती, पण एक साईडला जर का तिचं वजन आलं. काय झालं? ओ अच्छा, व्ह्यूसाठी हे लोक थांबले तिथे. आता तेजसला काय बाबा हेच नाही, असे व्ह्यू म्हणजे त्याच्यासाठी रोजचं झालंय. तर एक साईडला वजन आल्यामुळे आपल्याला आवरली नाही बाईक आणि ती एका साईडला पडली. हे नंतर करा रे, ए बाबा चला. हे बघा, हे एकमेकांशी या विषयावरनं भांडतात की थांबलं कोण, अशी पोरं. बघा ही झाडं काय भारी वाटतात. आपण निघूयात पुढे, यांचं डिस्कशन संपायचं नाही. एखादी बाईक पुढे निघून गेली ना की ते बरोबर हळूहळू येतील. आणि असं आपल्याला हे ऑफ रोड आहे, जे आपल्याला हळूहळू चालावं लागेल. ते लोक काय धापझूप सुसाट निघतील याच्यावरनं. मी आतापर्यंत या बाईकचं एकदा फोकसेल आणि फोक पाईप चेंज करून झालं आहे, पण एवढे बोलतात ना ट्रॅक फोकस्ड बाईक आहे ही, तर त्या हिशोबाने ह्यांना खूप स्ट्रिप सस्पेन्शन देतात कंपनी थ्रू. पण तरी पण भरपूर चांगलं कोपअप करते ते अशा या ऑफ रोड कंडिशन्समध्ये. सो KTM यार, KTM सर्वात जास्त. आता मला एक महत्त्वाचं गोष्ट विचारायची आहे सगळ्यांना. आता तुम्ही लोक जर कोण व्हिडिओ बघत असाल, मला सांगा, KTMला लोक छपरी बाईक बोलतात, ठीक आहे. मला तर खूप लोक चिडवतात या बाईकवरनं, छपरी आहे. पण एक यार गोष्ट अशी समजून घ्या की यार कधी कुठची मशीन छपरी नसते. असं तर मग आता सर्व छपरी लोक आयफोन वापरतात, तेव्हा आयफोन पण छपरी झाला. आणि सर्व बिझनेसमॅन लोक पण आयफोन वापरतात, तर आयफोन छपरी नाही आहे. कितीतरी मोठे मोठे यूट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स, जे पण असे मोठे मोठे रायडर्स आहेत, त्यांचे बोलतात ना एका टायमिंगला त्यांच्यासाठी त्यांची ड्रीम बाईक होती ही ड्यूक 390. ड्यूक 390 खूप केपेबल बाईक आहे. आणि बोलतात ना लोकांना म्हणजे युजर छपरी होते त्या बाईक्सचे खूप सारे पहिले. आता पण घेतात छपरी लोक, घेतात छपरी चाळे करतात बाईकवरती आणि नाव खराब होतं ब्रँडचं. मला लोकांना विचारायचं आहे की तुम्हाला KTMचा फुल फॉर्म तरी माहिती आहे का? माहीत असेल तर मला सांगा, कारण की मी लिहून देतो 99.9% लोकांना KTM या ब्रँडचा फुल फॉर्मच नाही माहिती. पब्लिकला वाटतं KTM म्हणजे हे KTM छपरी. KTMचा फुल फॉर्म तुम्हाला मी सांगू, थोडंफार मला पण प्रोनाऊन्सिएशनमध्ये पुढे मागे होऊ शकतं. क्राफ्ट्राजुगे ट्रंकनपोलिस मेटिगॉफन ऑस्ट्रियन ब्रँड आहे. तर या नावामध्ये काहीतरी जो ओनर त्याचं एक सब नेम आहे आणि बाकी असं
ज्या 2 वर्ड्सचं मिनिंग होतं की मोटरसायकल स्पोर्ट्स का हाय परफॉर्मन्स मोटरसायकल, असं काहीतरी मिनिंग होतं या KTMचं. अरे यार काय मस्त आहे यार हे. विंडमिल्स दिसत आहेत, किती क्लीन पाणी आहे यार, एवढं सुंदर, जबरदस्त व्ह्यू आहे, जबरदस्त. असा व्ह्यू पाहिजे. असा व्ह्यू असेल तर बाईक चालवायला म्हणजे बोलतात ना मजाच येते वेगळी. मंदिर आहे तिथे एक छानचं मस्त, ते काय काय माहित नाही. तेजस बोलला कुठेतरी एक ठिकाणी जायचं आम्हाला, वेतोबाचं मंदिर आहे का काहीतरी आहे, खूप छान मंदिर आहे बोलला. आणि बोलला की एकदम स्ट्रॉंग असं हे आहे तिथे वाइब्स. आणि मंदिर असं काय असं खूप असं जुनं असं काय मंदिर नाही आहे ते, पण तो बोलला की ती जी मूर्ती आहे देवाची ज्या ह्याची, ती खूप अशी म्हणजे बोलतात ना असं काटा येतो एखाद्याला जर असं कंटिन्यू बघत बसलं तर त्या मूर्तीकडे. असा कोस्टल रोड यार, काय मस्त वाटतं हे गाडी चालवायला अशा रोड्सवरनं. हे बघा आले ड्यूकवाले. KTMचं नाव बदनाम करतायत यार. KTM अजूनपर्यंत जगामध्ये सर्वात बोलतात ना सुपर बाईक्स, गॉड ऑफ सुपर बाईक्सला चा टायटल दिलं जातं निंजा H2 ला, ठीक आहे. तिला बोलतात गॉड ऑफ सुपर बाईक्स. ती खूप फास्टेस्ट बाईक आहे इन द वर्ल्ड, पण फास्टेस्ट ॲक्सेलरेटिंग बाईक KTMचीच आहे. ॲक्सेलरेशन किंग आहे यार हे, ॲक्सेलरेशन किंग. विचार करा ना, ही 390 cc ची गाडी 600-650 cc च्या गाड्यांना पण टफ कॉम्पीट करते, सिंगल सिलेंडर असून. ही मोठी गोष्ट नाही तर काय. यायला तुम्ही लोक मला आता बोलत असाल व्हिडिओ बघून, साला KTMचा ब्रँड ॲम्बॅसेडरच बनला. मला KTM पैसे देत नाही, मी जस्ट सांगतोय. कारण की मला स्वतःला माझी पर्सनल फेवरेट बाईक GT 650 आहे, मला खूप आवडते ती बाईक. पण असं आहे की ती बाईक त्यांनीच घ्यावी जो बाईक घेऊन बोलतात ना एक शोपीस, शोबाजी हे सर्व करू शकतो. कारण की ज्या हिशोबाने माझ्या राईड्स होतात आणि जेवढा मी डिस्टन्स ट्रॅव्हल करतो बाईकवरती, तर मला वाटत नाही की मी एवढा वेळ कम्फर्टेबली GT 650 वरती ट्रॅव्हल करू शकलो असतो जर माझ्याकडे ती बाईक असती कोकण राईडला. तर ही मस्त आहे यार, प्रेमळ आहे, प्रेमळ आपली बाईक एकदम. फक्त जरा पेट्रोलसाठी पैसे मागते, पण ठीक आहे. आतापर्यंत नाही म्हटलं तरी आता किती आमचा आज 3रा दिवस आहे, 3-3.5 हजाराचं गेलं असेल पेट्रोल. कितीचा ॲव्हरेज दाखवते? 30चा ॲव्हरेज, पण तो ॲव्हरेज पण देत नाही. बघा काय रोड आहे यार, काय रोड आहे. बघा कोलते मजा घेत चाललाय. हा 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 हा, आई शपथ यार, आई शपथ, स्वर्ग आहे स्वर्ग. हेच आहे रे, हेच आहे, ही लाईफ आहे यार, ही असं पाहिजे काहीतरी. जबरदस्त मजा आली यार. फक्त तिकडनं जे 2 डोंगरांच्या कुशीतनं एवढा असा छान असा समुद्र दिसतो ना इथे, आ हा हा हा, बघूनच मजा आली. आणि खूप स्वच्छ आहे यार, खूप स्वच्छ आहे. उगाचच लोक यार एवढं बोलत नाहीत. कोकण कोकण जेम आहे यार कोकण महाराष्ट्राचा. लोक फिरायला बाहेर जातात, पण त्यांना माहित नाही की यार इकडे महाराष्ट्रामध्येच काय. चला बस झालं, खूप जास्त टाइम एक्सपांड झाला तर आपली मेमरी भरते फटफट. 64 GB स्टोरेज आहे माझ्याकडे. कट करत आणि डिलीट करत मला व्हिडिओज काढायचे आहेत. चलो